हॅलो फ्रेंड्स, क्लास 6 मॅथ्समधला फ्रॅक्शन हा जो टॉपिक आहे, तर त्या टॉपिकवरचा एक्सरसाइज 6 त्यामधले प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहू. दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. राईट द करेक्ट नंबर इन द ब्लँक बॉक्स. फर्स्ट इज 5/7 प्लस 2/7. इथे डिनॉमिनेटर सेम आहे, तो एकदाच घ्यायचा आणि न्यूमरेटरची करायची ॲडिशन. दॅट इज 5 + 2 दॅट्स 7. सो इन द बॉक्स वी गेट 7/7. नेक्स्ट इज 9/8 मायनस डॉट डॉट इज इक्वल टू 1. मग इथं 1 जर उत्तर पाहिजे असेल तर डिनॉमिनेटर 8 घेऊ. आता विचार असा करायचा की 9 मधून किती सबट्रॅक्ट केले तर 8च मिळेल, कारण 8/8 म्हणजे 1 मिळणार. तर इथं न्यूमरेटरला 1 घ्यावं लागेल. म्हणजेच मग इथं हे जर आपण सोडवलं तर 8 - 8 8 मिळेल डिनॉमिनेटरला आणि न्यूमरेटरला 9 - 1 8. सो 8/8 विल गेट 1. त्यामुळे या बॉक्समध्ये इथं नंबर असायला पाहिजे 1/8. पुढे आहे डॉट डॉट प्लस 6/7 इज इक्वल टू 12/7. मग इथं डिनॉमिनेटर 7 सेम आहे, म्हणजे या बॉक्सचा मध्ये जी काही संख्या असेल त्याचा सुद्धा डिनॉमिनेटर 7च असेल. आता न्यूमरेटरला अशी कोणती संख्या घ्यावी जी 6 मध्ये मिळवल्यावर उत्तर 12 मिळेल, तर ते आहे 6. त्यामुळे या बॉक्समध्ये 6/7 होईल. म्हणजे इथं डिनॉमिनेटर सेम जो आहे तो इथे एकदाच लिहिता येईल आपल्याला आणि न्यूमरेटरची म्हणजे 6 + 6 ची ॲडिशन 12 येईल. सो ॲज टू गेट द आन्सर 12/7. त्यामुळे या बॉक्समध्ये तो नंबर असायला पाहिजे 6/7. आता चौथ्या प्रश्नात मात्र डिनॉमिनेटर्स वेगवेगळे आहेत. म्हणजे 11/7 याच्यातून कोणती संख्या सबट्रॅक्ट केली तर 17/14 मिळेल. इथं डिनॉमिनेटर्स वेगवेगळे आहेत, 7 and 14. मग पहिल्यांदा हे डिनॉमिनेटर्स आपण सेम करूया. म्हणजे 11/7 मध्ये या 7च्या ठिकाणी जर 14 पाहिजे असेल तर त्याला आपल्याला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे डिनॉमिनेटरला आपण 2 न मल्टिप्लाय केलं. मग न्यूमरेटरलाही करावं लागेल. म्हणजे 11 × 2 = 22 मायनस आता या बॉक्समध्ये कुठली संख्या घ्यावी जेणेकरून जी वजाबाकी आहे ती आपल्याला 17/14 मिळेल. मग इथं डिनॉमिनेटर सेम आला, म्हणजे ह्या बॉक्समध्ये सुद्धा डिनॉमिनेटर 14च येईल. आता न्यूमरेटरचा विचार करायचा. पहिल्या संख्येच्या न्यूमरेटरमध्ये 22 आहे. या 22 मधून कोणती संख्या वजा केली तर 17 मिळेल न्यूमरेटरमध्ये, तर 5. त्यामुळे या बॉक्समध्ये संख्या असेल 5/14. किंवा मग इथं आपण असं जर लिहिलं 11/7 मायनस 5/14 आणि हे जर सोडवलं तरी सुद्धा उत्तर 7/14च मिळेल. त्यामुळं त्या बॉक्समध्ये आपले असेल 5/14. नेक्स्ट नंबर 16/5 मायनस डॉट डॉट इज इक्वल टू 16/7. म्हणजे एखाद्या संख्येतून कोणती संख्या वजा केली तर तीच संख्या मिळते तर 0. त्यामुळे या बॉक्समध्ये असणार 0. नेक्स्ट इज 10/5 मायनस 1 इज इक्वल टू डॉट डॉट. आता हे उदाहरण आपण सोडूया. 10/5 मायनस 1 त्याचा डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे तो 1च असणार आहे. मग इथं 10/5 आहे मायनस हे 1/1 आहे तसंच घेऊया. या डिनॉमिनेटरला जर 5 पाहिजे असेल तर आपल्याला डिनॉमिनेटरला 5 न मल्टिप्लाय करावं लागेल. 5 × 1 5 मिळेल. मग न्यूमरेटरला सुद्धा 5 नच मल्टिप्लाय करायचं. मग पहिली संख्या 10/5 आहे तशीच मायनस न्यूमरेटरमध्ये 5 × 1 5 डिवायडेड बाय 5 × 1 5. मग इथं 5 डिनॉमिनेटर सेम आहे, तो एकदाच घेऊया आणि न्यूमरेटरची करायची वजाबाकी. 10 - 5 दॅट्स 5. सो 5/5 म्हणजेच 1/1 म्हणजेच उत्तर 1 येईल. त्यामुळे या बॉक्समध्ये येईल 1. किंवा त्या 1लाच आपण 5/5 असं सुद्धा लिहू शकतो. त्यामुळे या बॉक्समध्ये एकतर 1 लिहू शकतो किंवा 5/5 लिहू शकतो. दोन्हीचा अर्थ एकच. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व 1/9 प्लस 2/9. इथं डिनॉमिनेटर सेम आहे, तो एकदाच घेऊया आणि न्यूमरेटरची ॲडिशन करायची. 1 + 2 दॅट्स 3. सो द आन्सर इज 3/9. किंवा ह्याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर 3 × 1 = 3, 3 × 3 = 9, 1/3 असं सुद्धा त्याला आपण लिहू शकतो. दुसरा प्रॉब्लेम आहे 6/10 प्लस 3/5. आता हे सोडवू. इथं 6/10 प्लस 3/5 आहे. मग दुसऱ्या संख्येच्या डिनॉमिनेटरला 5च्या ठिकाणी 10 पाहिजे असेल तर त्याला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. मग न्यूमरेटरला सुद्धा. सो 6/10 ॲज इट इज प्लस 3 × 2 6/5 × 2 10. आता डिनॉमिनेटर सेम झालाय, तो एकदाच घेऊया आणि न्यूमरेटरची आता ॲडिशन करायची. 6 + 6 दॅट्स 12. सो द आन्सर इज 12/10. So second answer is 12/10. Next, third problem, 2 fraction 2/3 plus 3 fraction 5/7 या दोन्हीची ॲडिशन करायची. मग पहिल्यांदा हा जो फ्रॅक्शन दिलाय
तो प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये आपल्याला रूपांतर करावं लागेल. त्याच्यासाठी 2 आणि 3 यांचा गुणाकार करायचा. 2 × 3 6 आणि त्याच्यामध्ये हे 2 मिळवायचे. न्यूमरेटर मिळवायचा. 6 + 2 दॅट्स 8 डिवायडेड बाय जो डिनॉमिनेटर आहे तो एकदाच घ्यायचा प्लस 3 फ्रॅक्शन 5/7 इथं सुद्धा 3 आणि 7 यांचा प्रोडक्ट घ्यायचा. 7 × 21 आणि त्याच्यामध्ये हे 5 मिळवायचे. 21 आणि 5 26 डिवायडेड बाय 7. आता ही जर ॲडिशन करायची असेल तर दोन्ही संख्यांचे डिनॉमिनेटर वेगवेगळे आहेत. मग पहिल्या संख्येच्या डिनॉमिनेटरला 7 ने मल्टिप्लाय करून दुसऱ्या संख्येच्या डिनॉमिनेटरला 3 ने मल्टिप्लाय करू. म्हणजे इथं 3 × 7 होईल. मग न्यूमरेटरला सुद्धा 7 ने मल्टिप्लाय करायचं प्लस दुसऱ्या संख्येचा डिनॉमिनेटर इथं 7 आहे, त्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं. मग न्यूमरेटरला सुद्धा म्हणजे 26 ला सुद्धा 3 ने मल्टिप्लाय करू. 8 × 7 56 डिवायडेड बाय 7 × 21 प्लस 26 × 3 78 डिवायडेड बाय 21. आता डिनॉमिनेटर सेम मिळाला तो एकदाच घेऊ आणि न्यूमरेटरची ॲडिशन करायची. 56 + 78 या दोन्हीची बेरीज केली तर 8 आणि 6 14 चा A 8 आणि 5 13 134 डिवायडेड बाय 21. So this is the answer of third question, that is 134 divided by 21. चौथा क्वेश्चन आहे 13/4 - 9/4. इथं डिनॉमिनेटर सेम आहे तो एकदाच घेऊया आणि न्यूमरेटरची सबट्रॅक्शन दॅट इज 13 - 9. So 13 - 9 that's 4 divided by 4. So this is the answer of the fourth question. आता पाचवा क्वेश्चन पाहू. 5 divided by 4 minus 7 divided by 8. पहिल्या संख्येचं डिनॉमिनेटर आपल्याला 8 करायचं आहे कारण दुसऱ्या संख्येचं डिनॉमिनेटर 8 आहे. ते जर इक्वल करायचे असेल या 4च्या ठिकाणी आपल्याला 8 आणावं लागेल. मग त्याच्यासाठी 2 ने मल्टिप्लाय करू डिनॉमिनेटरला. सो ॲज टू मल्टिप्लाय द न्यूमरेटर ऑल्सो बाय 2 minus 7/8. So 5 × 2 that's 10 divided by 4 × 2 8 minus 7/8. आता हा डिनॉमिनेटर सेम आहे तो एकदाच घेऊ 8. न्यूमरेटरचे सबट्रॅक्शन दॅट इज 10 - 7 divided by 8. 10 - 7 that's 3 divided by 8. So this is the answer of fifth question, 3/8. And the last question we have to again convert this 4 fraction 1/2 into proper fraction. 4 आणि 2 चा गुणाकार करू. 4 × 2 = 8 आणि त्याच्यामध्ये हा न्यूमरेटर मिळवायचा दॅट इज 9/2 मायनस इथे सुद्धा 2 × 2 4 4 + 1 5 divided by 2. आता डिनॉमिनेटर सेम आहे ते एकदाच घेऊया आणि न्यूमरेटरची सबट्रॅक्शन करायची दॅट इज 9 - 5. सो इन द न्यूमरेटर 9 - 5 दॅट्स 4 divided by 2. तर 4 ला 2 न भाग घालू शकतो आपण. 2 × 2 = 2 × 4. 2 divided by 1 म्हणजेच 2. सो आन्सर ऑफ सिक्स्थ क्वेश्चन इज 2. Next question, out of 12 past students of junior college, 1/5 students joined Indian Army, 2/5 students took admission for professional education and remaining students took admission for higher education elsewhere. How many students took admission for higher education? म्हणजे हायर एज्युकेशनमध्ये किती विद्यार्थ्यांनी भाग घेतला किंवा किती विद्यार्थी हायर एज्युकेशनकडे गेले ते आपल्याला काढायचं आहे. मग एकूण 5 भाग आपल्याला करावे लागतील. समजा अशा पद्धतीने एकूण 5 समान भाग आपण करू. त्यातला 1/5 जो भाग आहे तेवढ्या स्टुडंट्सनी आर्मी जॉईन केलेली आहे. 2/5 म्हणजे यातले 2 भाग 5 पैकी त्यांनी प्रोफेशनल एज्युकेशन घेतले. उरलेत किती तर 2 आउट ऑफ 5. सो दिस इज द part of those students who took admission for higher education. So the answer would be 2/5. Next question, out of the open space in front of the school, 3/4 space was allocated for a football field and 1/5 space for indoor games. The remaining space was kept for the school garden. How much space was kept for school garden? आता या प्रश्नामध्ये फ्रॅक्शन जे दिलेत 3/4 आणि 1/5 यांचा डिनॉमिनेटर वेगवेगळा आहे. मग इथं या दोन्ही फ्रॅक्शनचा म्हणजे 3/4 आणि 1/5 यांचा जो डिनॉमिनेटर आहे 4 आणि 5 यांचा एलसीएम आपण काढूया आणि तेवढे समान भाग करू. सो एलसीएम ऑफ 4 and 5 इज 20. म्हणजे अशी लहानात लहान संख्या जी या दोन्हीच्या पटीत असेल जी 20 आहे
मग एकूण 20 जर लहान लहान भाग केले, या पद्धतीनं एक स्ट्रिप घेऊ ज्याचे 20 लहान लहान भाग करू. आता हे एकूण 20 भाग आहेत, त्यातले 3/4 इतका स्पेस फुटबॉल फील्डसाठी आहे. मग आता प्रश्नात आपल्याला असं दिलं की 3/4 स्पेस जो आहे तो फुटबॉलसाठी आहे. मग 3/4 असेल, याचा अर्थ 3/4 या फ्रॅक्शनचा अर्थ असा होतो 4 पैकी 3. 4 पैकी 3 असेल तर 20 पैकी किती असणार, तर 15. म्हणजे यामधले एकूण 15 भाग फुटबॉलसाठी दिलेला आहे. मग एकूण 15 भागातले आपण अशा पद्धतीनं शेडेड दाखवू जो असणार आहे फुटबॉलसाठी. त्यामुळे हा रंगवलेला जो भाग आहे तो असणार आहे फुटबॉलसाठी. त्यानंतर 1/5 स्पेस फॉर इंडोर गेम्स. 1/5 म्हणजेच काय, तर 5 पैकी 1. 5 पैकी 1 असेल तर 20 पैकी किती, तर 4 भाग. आता हे 20 भाग आपण केलेत, त्यातले हे जे 4 भाग आहेत ते इंडोर गेमसाठी आहेत. म्हणजे फुटबॉलसाठी हे 15 भाग गेले, इंडोर गेमसाठी 4 गेले, मग 20 पैकी राहिला एकच भाग जो असणार आहे स्कूल गार्डनसाठी. सो दिस इज फॉर स्कूल गार्डन. हा किती भाग आहे, 1 आउट ऑफ 20. सो दिस इज द आन्सर. 1/20 space was kept for school garden. Next question. Mother gave 1 guava each to Ramesh, Seema and their 3 friends. They divided each guava into 4 equal parts. If each of them gave 1 part of their guava to mother, what part of guava did mother get? 3 persons आहेत इथं, रमेश, सीमा and their 3 friends. 1, 2, 3. एकूण 5 लोक आहेत. या प्रत्येकाला एक एक पेरू दिलाय त्यांच्या आईनं, म्हणजे एकूण 5 पेरू वाटलेत. आता त्या प्रत्येकानं काय केलेत, तर त्या प्रत्येक पेरूचे 4 भाग केलेत आणि त्यामधला एक भाग पुन्हा मदरला दिलाय. जे रमेशनं त्यातला 1/4 भाग दिला, सीमानं 1/4, बाकीच्या 3 मित्रांनी सुद्धा 1/4 भाग दिला. मग एकूण भाग तिला मिळालेत 5. आणि किती पैकी 5, तर 4 पैकी 5. कारण प्रत्येकानं आपापल्या पेरूचे 4 भाग केलेत, त्यामुळं त्यांच्या आईला 5/4 इतका पार्ट मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन. 6/7 is less than 9/11 because 6 is less than 9. Is it correct? प्रश्न असा आहे की 6/7 is less than 9/11 because 6 is less than 9. हे काही लॉजिक इथं बरोबर नाही. म्हणजे 6 हा 9 पेक्षा लहान आहे हे जरी बरोबर असलं तर त्याच्यामुळं 6/7 हा 9/11 पेक्षा लहान होऊ शकत नाही. कारण यावेळेला या दोन्हींचा जो डिनॉमिनेटर आहे तो वेगवेगळा आहे. ज्या वेळेला तो डिनॉमिनेटर सेम असतो त्याच वेळेला आपण न्यूमरेटरची कंपॅरिझन करू शकतो आणि त्याच वेळेला 6 म्हणजेच न्यूमरेटर दुसऱ्या न्यूमरेटरपेक्षा लहान आहे म्हणून तो फ्रॅक्शन दुसऱ्या फ्रॅक्शनपेक्षा लहान आहे असं आपण कन्क्लूड करू शकतो. पण इथं डिनॉमिनेटर्स वेगवेगळे असल्यामुळं हे लॉजिक तिथे लावू शकत नाही. म्हणजे 6 हा 9 पेक्षा लहान आहे म्हणून 6/7 हा सुद्धा 9/11 पेक्षा लहान असेल असं नाही. आता ते नेमकं बघूया आपण लहान आहे किंवा नाही. मग ते जर आपल्याला ठरवायचं असेल की या 2 फ्रॅक्शनपैकी लहान कुठला आहे आणि मोठा कुठला आहे तर त्याच्यासाठी आपल्याला हे दोन्ही जे फ्रॅक्शन्स आहेत त्यांचा डिनॉमिनेटर सेम करायला पाहिजे. सो द फर्स्ट फ्रॅक्शन इज 6/7 अँड सेकंड इज 9/11. मग या पहिल्या फ्रॅक्शनला म्हणजे 6/7 ला दुसऱ्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरनं म्हणजेच 11 न मल्टिप्लाय करूया, मग न्यूमरेटरला सुद्धा. आणि दुसरा जो फ्रॅक्शन आहे 9/11 त्याच्या डिनॉमिनेटरला पहिल्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटर म्हणजे 7 न मल्टिप्लाय करूया, मग न्यूमरेटरला सुद्धा 7 न मल्टिप्लाय करायचं. मग 11 आणि 6चा गुणाकार 66 डिवायडेड बाय 11 × 7 77. दुसऱ्या फ्रॅक्शनमध्ये 9 × 7 63
डिवायडेड बाय 11 इंटू 7 77. आता याच्यामध्ये 66 डिवायडेड बाय 77 आणि 63 डिवायडेड बाय 77. इथं आता डिनॉमिनेटर सेम आहेत. मग आपण न्यूमरेटरची कंपॅरिझन करायची की 66 हा मोठा आहे 63 पेक्षा, म्हणजेच पहिला नंबर हा मोठा असणार आहे दुसऱ्या नंबरपेक्षा. मग पहिला नंबर 66 डिवायडेड बाय 77 म्हणजेच काय, 6/7 इज ग्रेटर दॅन 63/77 म्हणजेच 9/11, म्हणजे दुसऱ्या नंबरपेक्षा तो मोठा झाला. आणि इथं आपल्याला असं दिले की 6/7 इज लेस दॅन 9/11, विच इज नॉट करेक्ट. सो दिस स्टेटमेंट इज नॉट करेक्ट.